नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या भेटीगाठी कथासंग्रहातील कथा. आजची कथा आहे जोडणी. माणूस कधी कधी त्याच्या भावनांच्या आहारी जातो आणि नंतर मात्र त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नसतो. हेच सांगणारी ही कथा जोडणी. आर देऊन रंगवलेला फेटा शिवानं 3दा मोडला आणि 3दा गुंडाळला. शेवटी एकदा मनाजोगी कोर आली. दिवळीत ठेवलेल्या फणेरपेटीत 3-3दा त्यानं वाकून बघितलं. बोटं खुपसून कोर नीट साधली. चहूबाजूंनी फेटा चाचपून बघितला. फेटा झकास जमला होता. स्वतःवर तो खुश झाला आणि पाठीवर शेमला टाकून तो बाहेर पडला. शिवा बाहेर पडला, पण अंगणातच त्याचे पाय घुटमळले. अजून दिवस मावळला नव्हता. मावळतीकडे बघत तो थोडा वेळ उभा राहिला आणि पुन्हा आत आला. पाठीवरचा शेमला छातीवर घेऊन तो विचार करत सोप्यालाच उभा राहिला. उभा राहून कंटाळला तसा तो खाली बसला. मागं भिंतीला लागून फेटा मोडू नये या काळजीनं तो जरा भिंत सोडून लांबच बसला. वेळ जावा म्हणून चंची काढली. पान तंबाखूचा सारा सराजमा त्यानं मांडून ठेवला. मांडीवरच्या धोत्रानं पानं सावकाश पुसून घेतली. देठ खुडले व बाहेर बघत त्यानं पानाला चुना लावला. अंगठ्याच्या नखानं काठ टोकरून तोंडात टाकला. रवंथ केल्यागत तो सावकाश पान चघळू लागला. मध्येच त्यानं चोच बाहेर काढली आणि मान वाकवून ती नीट न्याहाळली. मनासारखी चोच रंगली नव्हती. चंचीत कोंबलेला काताचा खडा त्यानं पुन्हा बाहेर काढला. नखानं टोकरून तुकडा काढला. चांगला तुरीच्या डाळी एवढा कात त्यानं तोंडात टाकला. पान चावून झालं. रस गिळून झाला. अंगठ्यानं तंबाखू चोळत शिवानं बाहेर बघितलं. दिवस मावळला होता. चोळलेली तंबाखू टाकून त्यानं हात झाडले. छातीवरचा शेमला चाचपत तो उभा राहिला. तसाच तो उठून दाराशी आला आणि अकारण छातीच धडधडू लागली. पाय टाकायच्या ऐवजी दारातनच एक पिचकारी टाकून तो मागे वळाला. सोप्यातच येरझाऱ्या घालू लागला. हवा कोंडल्यागत गदमदू लागलं. शिवानं सदऱ्याच्या गुंड्या सोडल्या आणि पंख्यानं वारा घ्यावा तसा तो एका हातानं शेमला हलवू लागला. छातीला वारं लागून जरा हुशारी आली. पायांतही बळ आलं. उभं राहून त्यानं एकदा निकराचा विचार केला आणि उंबरा ओलांडून तो बाहेर पडला. सरळ पेठेतनं जायच्या ऐवजी तो मागच्या गल्लीनं निघाला. मुद्दाम लांबची वाट काढून चालला. चांगला अंधार पडेपर्यंत तो वळसा घालत राहिला आणि आता वेळ लावता कामा नये असा विचार करून तो आपल्या वाटेकऱ्याच्या घराकडे निघाला. धडधडत्या छातीनं तो घराजवळ आला. गुडघ्यात मान घालून तुकाचा म्हातारा बाहेर अंगणात बसला होता. उतारवयानं त्याची मान हलत होती आणि आजारपणानं कातडी पिवळी पडली होती. शिवा जवळ आला तरी त्याला ओळखू आलं नाही. एक वार आत बघून शिवानंच विचारलं, काय काका, बाहेर अंगणात बसलाय होय? कोणतीये? असं म्हणत म्हाताऱ्यानं मान वर उचलली आणि शिवाला बघून म्हातारा गडबडीनं रामराम घालून म्हणाला, मालक, बघितलंच नाही की मी. काय यानं केलं? असं म्हणून त्यानं मान मागं वळवली आणि आपल्या सुनेला हाक मारून म्हटलं, चंद्रे, आग मालक आल्यात. घोंगडं टाकात बसाय आणि अजून दिवा लावलाच नाही वय ग. हाकेसरशी चंद्रा सभागती बाहेर दारापर्यंत आली आणि समोर शिवाला बघून धसक्यानं मागं वळली. घाईघाईनं पदर सावरून ऊर झाकला आणि पुन्हा सामने जात ती म्हणाली, या आत या की. दारातच उभा राहून त्यानं विचारलं, तू का नाही आला अजून? घोंगडं पसरत ती बोलली, अजून नाही आलं. अजून कसा नाही आला? असं म्हणत तो तिथंच घुटमळला. तसा म्हातारा बोलला, मोठ धरली नव्ह आज, येईल, बसा की. उसाला पाणी धरलं होतं हे त्याला माहीत होतं. त्याला मोठ सोडून यायला थोडा उशीर होणार हे मनात धरूनच तो मुद्दाम आला होता. चंद्रानं घोंगडं पसरलं तसा शिवा पायांतल्या व्हाणा काढून आत गेला आणि भिंतीला टेकून सप्पय बसला. म्हाताराही उठून दाराच्या तोंडाला आला. काडी ओढून चंद्रानं चिमणी लावली आणि वाऱ्याच्या आडाला लांब दिवळीत ठेवली. दिवा लावून झाला तशी ती बाहेर आली. म्हाताऱ्याच्या हातावर पैसे ठेवून म्हणाली, चहाचा एक पुडा आणा, तवर मी चूल पेटवते.
काठीवर भार देत म्हातारा उभा राहिला. शिवाकडं वळून म्हणाला, बसा, चहा घेऊन जावा. कशाला चहा आता काका? असं कसं बरं मालक, काय रोज येताय व्हय तुम्ही? दाराच्या चौकटीजवळ उभी राहून चंद्रा बोलली, त्याला काही लय उसाभर पडतीय व्हय? आणि तवर तुका बी येईल. बसा, आलो म्या. असं म्हणत म्हातारा वळला. काठी टेकत सावकाश निघाला. पेठेतनं जाऊन पावलं मोजत याला बक्कळ घटकाभर तरी लागणार असा विचार शिवाच्या मनात आला आणि त्याची नजर भिरभिरू लागली. बसल्या जागी पाय अवघडून आले. तो उठून उभा राहिला. हातात शेमला धरून तो आतल्या दाराच्या चौकटीजवळ गेला. चंद्रा चुलीपुढं खाली वाकून निखारावर फुंकर घालत होती. तिच्या पाठमोऱ्या ठुसक्या बांध्याकडे बघत तो चौकटीजवळ उभा राहिला. एक आवंढा गिळून म्हणाला, चंद्रा. गडबडीनं पदर सावरून तिनं मागं बघितलं. शिवा नजर रोखून बघत होता. चंद्राचा जीव धपापून गेला. तिच्या हातात कापरा भरला आणि चिपाडांच्या चिमटीत धरलेला निखारा अवचित खाली पडला. तिला काही सुधरेनाच झालं. चंद्रा भांबावून गेली. ऐण्यातलं किरण डोळ्यात घुसावं तशी त्याची नजर रोखली होती. हातांतली चिपाडं खाली टाकून ती तशीच उठून उभी राहिली. धपापून गेलेला ऊर खालीवर होत होता. तोंडावर आलेल्या केसांच्या बटा माग कानांवर गुंतवत एक श्वास घेऊन ती म्हणाली, बाहेर बसा की. हातातला शेमला कुस्करत तो बोलला, ती निसांस भिरली तरी अजून कसा तुकाचा पत्त्या नाही. शिवाच्या शब्दांतही कापरा भरला होता. वर न बघता खाली बघतच तीही तोंडातल्या तोंडात म्हणाली, कवा येत्यात कुणाला दक्कल. त्याचा काही नेम नाही म्हण. शिवाचा आवाज थोडा मोकळा झाला. तशी तीही थोडकी धीट झाली आणि वर बघत म्हणाली, काय लय जरुरीचं काम आहे? काय निरोप आहे का? शिवा चौकट सोडून जरा मागं वळला. भिंतीच्या आडाला गेला आणि श्वास घेऊन मोकळ्या आवाजात बोलू लागला, तसं काय तातडीचं काम नाही खरं, पर भेट झाली असती तर बरं झालं असतं. चुलीजवळच्या बंदिस्त जागेतनं ती बाहेर आली आणि चौकटीच्या आडाला उभी राहून म्हणाली, का आलता म्हणून सांगायचं? काय नाही, उद्याला खालच्या पट्टीत कुळव धरायचा आहे, त्याच्या जोडणीबद्दल जरा बोलायचं होतं. आतनच तिनं विचारलं, मग काय सांगू त्यासनी? शिवा मनाशी जुळणी करत बोलू लागला, बैलाचा जरा घोटाळा झालाय. एक बैल आमच्या काकाला उद्या लागल ते कुठं जाणार आहेत म्हण. त्यासनी नाही तर कसं म्हणायचं? तेव्हा आपल्यालाच काहीतरी निराळी जोडणी करायला पाहिजे. तो बोलायचा थांबला तशी ती म्हणाली, सांगते त्यासनी. वय, आल्या आल्या सांग, म्हणजे मग काहीतरी करता तरी येईल. आयत्या येळला आणि घोटाळा नको. कुळं उद्या मारायलाच पाहिजे. बोलणं थांबलं. शेमल्यानं त्यानं तोंडावरचा घाम पुसला, पण पाय काही घरातनं निघेना झाला. मान वळवून त्यानं आत चौकटीकडे बघितलं. अवघडल्या गत चंद्रा खाली बघत उभी होती. तो थोडं पुढे गेला आणि म्हणाला, सांग एवढं. तिनं वर बघितलं आणि मुकाट्यानं त्यानं पाठ फिरवली. तो तसाच दारापर्यंत गेला. न राहून ती बोलली, निघाला व्हय? मग काय करू तर? बसा की, चहा घेऊन जावा, आत्ता येईल की म्हातारा. तिच्या बोलण्यातली भीड त्याला कळली. तो न बोलताच उभा राहिला. मागं वळून चंद्राकडं बघत राहिला. तशी ती थोडी आडाला झाली आणि शिवा हसून बोलला, तुकानं मला कवा सांगितलं नाही? काय ते? तो जवळ येत बोलला, मक्याचं बी घरात आहे हे. ब्याची कणसं नव्ह ही. त्यानं वर टांगलेल्या कणसांच्या जुडीकडं बोट करून विचारलं आणि ती वर तुळीकडं बघून म्हणाली, व्हय, ब्यासाठीच ठेवल्यात की. चांगली दिसत्यात कणस. बघू, घे खाली. ती पाठमोरी झाली आणि एक हात आधारासाठी बाजूच्या भिंतीला लावून ती ज्वारीच्या पोत्यावर पाय देऊन उभी राहिली. जुडी खाली घ्यायला तिनं दुसरा हात वर केला. मानही वर उचलली. डोक्यावरचा पदर खाली गळला आणि शिवाला राहवलं नाही. साचून आलेली त्याची इच्छा उसळी खाऊन एकाएकी वर आली. त्याला भान राहिलं नाही. तो चौकटीतनं आत घुसला आणि अवचित तिच्या मागं जाऊन उभा राहिला. चंद्रा तोल सावरून एका हातात कणसांची जुडी घेऊन खाली उतरत होती. त्यानं सारासार विचार सोडला आणि तिच्या गोऱ्या उघड्या पाठीवर हाताचा पंजा ठेवून तो म्हणाला, हा पडशील, अगं पडशील की.
पिकलेलं फळ देठाण तुटावं तशी ती खाली आली. आपल्या अंगावरचे त्याचे हात झिडकारत ती रागानं बोलली, लांब हो भाड्या. बळजबरीनं तिला जवळ दाबून धरीत तो म्हणाला, चंद्रे, शिया देतीस वय? तुझं मडब शिवलं वय? मग म्हाताऱ्याला बाहेर का धाडलंस? त्याच्या हाताची मिठी सुटेना तशी ती रंजीस आली. हुंदके देत बोलली, असं हाय सहा माहित नव्हतं. सोडा मला, सोडा म्हणती ना व. तोंडाजवळ तोंड नेत त्यानं विचारलं, वय? रानात का येत नाहीस? शपथ हाय तुम्हाला, शपथ हाय. ती भुसमसून रडू लागली आणि तिला छातीशी घट्ट आवळून तो म्हणाला, माझा खोबरी आंबा आहेस तू. खुळा झालोय बघ मी, खुळा. शिवाला कसलंच भान राहिलं नव्हतं आणि एकाएकी दारात काठी वाजली आणि म्हाताऱ्याचा पाठोपाठ आवाज आला, काय हे, काय हे? शिवा भानावर आला. चंद्राला बाजूला ढकलून त्यानं परड्याच्या अंगानं ढेंग टाकली. 2 ढेंगांतच तो परड्यात आला. मागं न बघताच पुढं पळत सुटला. दगडाधोंड्यांना ठेचाळत बेभान होऊन वाट शोधू लागला. परड्यातल्या उकरड्यावरनं चालत तो पलीकडे गेला आणि रस्त्याला लागला. घर लांब राहिलं तरी त्याची छाती धडधडू लागली. अंगाला दरदरून घाम सुटला. म्हाताऱ्यानं सारा प्रकार डोळ्यानं बघितला होता. त्याच्या काळजानं ठावत सोडला. दे माय धरणी ठाय अशातली गत होऊन गेली. मागं बघून तो पुढं चालू लागला. त्याला एक म्हणता 1000 आठवू लागलं आणि जीव रडकुंडीस आला. काळोख पडला होता. लोक रानात न परतत होते. त्यांची तोंड चुकवत शिवा घाईनं चालला होता. कधी घरी जाईन असं त्याला झालं होतं. 4 भिंतींच्या आत दार लावून एखाद्या सुरक्षित जागी स्वतःला कोंडून घ्यावंसं त्याला वाटत होतं. हमरस्ता सोडून तो गल्लीबोळातनं भराभर पाय उचलत निघाला. मान वर न करता खाली बघूनच चालला. छे, आगळीक झाली. लज्जेनं तो खजील झाला. सारं गाव आपल्याकडे बघून हसतंय असं त्याला वाटू लागलं. छी, थू असं म्हणून लोकांनी हिणवावं, अंगावर थुंकावं असंच घडलं होतं. वर बघायला त्याला तोंड राहिलं नव्हतं. घामाघूम झालेला शिवा जीव घेऊन सुरक्षित घरी आला. चोरासारखं गुमान आत शिरला. त्याचं मनच त्याला खाऊ लागलं. सोप्यात टांगलेल्या कंदिलाची वात त्यानं उगीच बारीक केली. पण दार उघडं होतं. त्या उघड्या दाराकडे बघून त्याच्या मनाला खिंडार पडलं. कुठं दडावं कळना झालं. तिन्ही सांजेचं दार तरी कसं झाकावं? घरात लक्ष्मी यायची वेळ ही. त्या उघड्या दाराकडे बघत तो कोपऱ्यात बसून राहिला. सोप्याला उजेड कमी दिसून त्याची आई आतनं बाहेर आली आणि कंदिलाजवळ येत म्हणाली, उजेड का कमी झालाय? जवळ जाऊन तिनं कंदिलाची वात वर केली. सोप्यातला प्रकाश झगझगू लागला तसा डोळ्यांवर आडवा हात घेत शिवा बोलला, दिवा कमी कर. उजेड म्हणायचं का सोंग? तू कवा आलायस र? असं बोलून आई जवळ गेली. पण शिवा न बोलता गप्पच बसून राहिला. एवढ्यात बाहेर कसला तरी आवाज झाला आणि शिवा थरथरला. कोण बघ? असं आईला म्हणून तो घाईघाईनं आत मधघरात गेला. एक प्रकारची त्याला भीतीच वाटू लागली. चहूबाजूंनी पारध्यांनी घेरावं तशी त्याची अवस्था झाली. सोप्यातनं आई त्याच्या पाठीमागनं आत मधघरात गेली. त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली तसा तो खेकसला. तू का माझं मागं मागं लागली आहेस? जा, गुमान आत स्वयंपाक कर जा. पोरग अकारणच असं ओरडलं ह्याचं तिला कोडं पडलं आणि त्याचं तोंड न्याहाळत ती म्हणाली, असं र का शिवा? डोळे वटारून तो गुरगुरला, काय बघतीस माझ्या तोंडाकडं? त्याच्या हनुवटीला मायेनं कुरवाळत ती बोलली, पिल्ला माझ्या, तोंड का असं सुमारलंय र तुझं? एखाद्यानं अंगावरचे सगळे कपडे काढून नागवावं तशी त्याला लाज वाटली. त्याला मेल्याहून मेल्या पलीकडे झालं. न बोलताच मधघरातल्या अंधारात तो एकटा बसून राहिला. आई ही आत आपल्या उद्योगाला लागली. बाहेर कसला तरी आवाज झाला आणि शिवा हडबडून गेला. कुणीतरी येऊन सोप्याला उभं राहिलंय असं त्याला वाटलं. कानोसा घ्यायलाही त्याचं मन धजेना झालं. छातीतली धडधड त्याला ऐकायला येऊ लागली. जीवाची आशा सोडून तो बघत राहिला आणि एक कुत्रं शेपटी हलवत बेधडक सोप्यातनं आत शिरलं. शिवानं श्वास टाकला. मनावरनं ओझं उतरलं गेलं.
पण मधघरात येऊन उभ्या राहिलेल्या त्या कुत्र्याला हाडहाड म्हणून त्यानं हाकललं नाही. धीर करून तो उठला. शिडी चढून माळ्यावर गेला. खंडेनवमीची पूजा झाल्यावर पुन्हा वर माळ्यावर ठेवलेली फरशी त्यानं हातात घेतली. फरशी चांगली धारदार आणि विटभर लांब होती. ते फळ त्यानं दांड्याला लावलं. त्याला थोडा धीर आला. हातात फरशी कुऱ्हाड घेऊन तो खाली उतरला. राती इरेचं बाहेर पडताना आपलं हत्यार जवळ असलेलं बरं असा विचार करून त्यानं फरशी घोंगड्यात लपवली आणि तो तिथंच शेजारी बसून राहिला. भाकरी थापून झाल्यावर आई बाहेर आली. गप बसलेल्या आपल्या पोराला बघून म्हणाली, "मौनी घातलं गत मग धरणं असं गपच का बसून राहिलायस र? आता काय करू म्हणतीस?" त्याची मगाची भीती कमी झाली होती. तो बोलू लागला होता. आई म्हणाली, "अरे गडद बसलायस काय? गोठ्यात जाऊन कडबा तरी तोड जा. रातचं जनावरांनी काय घालायचं?" शिवा उठला आणि कडबा तोडाला परड्याच्या अंगानं गोठ्यात गेला. कडब्याच्या 4-5 पेंड्या उपसून खाली टाकल्या. बाजूला ठेवलेला लाकडाचा ओंडका हातानं चाचपून जवळ घेतला. एक पेंडी आडवी लाकडावर टाकली आणि एका हातानं पेंडी धरून दुसऱ्या हातानं तो कुऱ्हाड घालू लागला. कडबाच तुटत नव्हता. हातातलं बळच गेल्यागत झालं होतं. काही केल्या अवसान येत नव्हतं. हात नुसता उगा खालीवर होत होता. कडबा तोडायचा सोडून तो विचार करत बसून राहिला. थोड्या वेळानं हातात कंदील घेऊन आई गोठ्यात आली आणि तो भानावर आला. मागं वळून उजेडाकडं बघत राहिला. तशी आई बोलली, "अंधारातच कडबा तोडायला लागलायस? अरे कुठेतरी बोटं बिटं तोडून घेशील की." हातातली कुऱ्हाड खाली ठेवून तो म्हणाला, "आय, मला एकाएक या सोनक्काची आठवण झाली बघ. काय सुधरणा झालंय. चल हो बाजूला." असं म्हणून तिनं कंदील खाली ठेवला. बाजूला पडलेली कुऱ्हाड हातात घेतली आणि पुढं बघून तीच कडबा तोडू लागली. कडबा तोडून झाला आणि माघारी फिरत ती बोलली, "बहिणीची का आठवण झाली तुला आज? तरीच असा करायला लागलास वय मागा धरणं." आईच्या पाठोपाठ तो घरात आला आणि जेवायला बसल्यावर म्हणाला, "घासच गिळाना बघ." "घासनं गिळाय काय झालं? जेव मुकाट्यानं." कशी तरी अर्धीकोर भाकरी त्यानं खाल्ली आणि पाण्यानं घसा ओला करत तो म्हणाला, "जाऊन येऊ का 4 दिवस?" "कुठं भनीकडं?" "वय, जाऊन ये असं वाटते. 1-2-4 दिवस राहून येतो की." "आणि इकडं मी एकटी कशी करू र?" "कर काय तर, उद्या जाणार." थोडा वेळ ती आपल्या लेकाच्या तोंडाकडं अप्रूबाईनं बघत राहिली आणि मनी संतोष पाहून म्हणाली, "असाच लोभ असू द्या बाबा भनीवर तुझा. जाणं येणं असावं. तिच्या वाचून कोण हाय आपल्याला तरी दुसरं." "उद्या पाटलाच निघतो. आज वस्तीवर जात नाही." "पर काहीतरी करून द्यायला पाहिजे की रे संग." "दे 1-4 दशम्या करून." "दूध आहे. मग 4 दशम्या करू म्हणतोस?" "कर की." दशम्या आता कराव्यात का पहाटे उठून कराव्यात असा विचार करत ती बसली आणि शिवा बोलला, "आता उगाच का बसलीयास? आता 4 दशम्या कर. सकाळी आणि तुझी गडबड न ग." "त्यात गडबड कसली?" "नव, मी चांदणी उगवायलाच बाहेर पडणार आहे." "असं म्हणतोस?" असं म्हणून तिनं काटवट पुढ्यात घेतली आणि शिवा बाहेर जात म्हणाला, "लवकर उठायचं आहे. पडतो घरातच आता. जा जा झोप जा." असं आई म्हणाली आणि शिवा बाहेर आला. दार बंद करून केव्हा कडी घालीन असं त्याला झालं होतं. गडबडीनं तो सोप्याला आला आणि तुका दारात दिसला. तुकाला बघून शिवा हडबडला. गपकन तो माघारी वळला आणि तुका म्हणाला, "राम राम मालक." आता त्याला बोलणं भागच होतं, पण तोंडातनं वाचा फुटेना झाली. मागे वळून त्याच्याकडे बघण्याचा धीर होईना झाला. घाबऱ्या घाबऱ्या तो मधघरात शिरला. तुकाच म्हणाला, "काय सांजच्यापरी घराकडे येऊन गेला म्हण." तुकाचा नेहमीचाच आवाज कानावर आला. त्याच्या शब्दात दांडगावा नव्हता, धमकीही नव्हती. धीर करून त्यानं मागं वळून पाहिलं. तुका एकटाच आला होता. मोकळ्या हातानं आला होता. भ्यायचं तसं काही कारण नव्हतं. तरी शिवाला धीर होत नव्हता. कुऱ्हाडीसकट घोंगडं उचलून त्यानं जवळ घेतलं आणि आतनं विचारलं, "का आलायस तुका? काय तुमचंच काम आहे ना व? तुम्ही घराकडे येऊन गेला म्हण." वय आलतो सारा."
उद्याच्या जोडणीबद्दल सांगा आला होता वय? असं विचारून तुका खाली भुईलाच टेकून बसला. तुकाचा चेहरा मोहरा काही बदलला नव्हता. त्याच्या आवाजातही काही फरक नव्हता. सहज यावं तसा तो आला होता. त्याचा संशय घेण्याचं आता काही कारण नव्हतं. त्याला काही कळलं असतं तर त्याच्या तोंडावर ते दिसलं असतं. ते लपून कसं राहील? दडवून ठेवण्यासारखी ती वस्तू नव्हती. तरी पण चांगला अंदाज घ्यावा म्हणून शिवानं विचारलं, जीवन आलायस का उभ्या उभ्या आलास? ते का जीवनच आलो की. रानात ना आलं भूकावर आहे ना ग. मग काय घोर नाही. असं म्हणत शिवा बाहेर सोप्याला आला. तसं तुकानं विचारलं, जेवण झालं का नाही मालक? आत्ताच झालं बघ. बर, काय न खेळतं? पान घे की. असं म्हणून चंची देत तो बोलला, कुळवाचं कसं करणार उद्या? हाणायचं की. ते नव्ह, बैलाचा जरा घोटाळा झालाय. हा ते कळलं मला. मग कसं करणार? कोणाचा बाहेरचं सांगतोस का? पानाला चुना लावत तो बोलला, एका दिवसासाठी कशाला बाहेरचं बैल आणि भाडं भरायला घ्यायचा? मग काय करणार तर? आमचा म्हातारा बैल जोडू की एक दिस. जमल का तसं? जमवायचं तसंच, त्याला काय होते? बर, मग तसं कर. असं म्हणून तंबाखू त्याच्या हातावर ठेवून म्हटलं, काकाला आपलं बैल लागलंय असं बी काय नाही, पर कदाचित लागल. नाहीतर असं कर, जरा लवकर मळ्याकडे जाऊन घेऊन जा जोडी. ते बघतील काय तर मग. असं करू म्हणता वय? हा, त्यांच्या पायी आपला कशाला घोटाळा? मस्त आलेवर आहेत. त्यासनी एक तिथं 10 बैला मिळत्याल. तुकानं विचारलं, मग येरवाळी जाऊन जोडी घेऊन जाऊ म्हणता? जा घेऊन. कुठे तुझ्या म्हाताऱ्या बैलाला जोडतोस? जोडायचा काय प्रश्न नाही खरं, आपलंच काम उरकायचं नाही. शिवा म्हणाला, मग आता विचार करू नका, प्रश्न मिटला. असा एका गोष्टीचा कंडका पाडून तो दुसऱ्या गोष्टीकडे वळला. काका लय ठाकलाय की र. नाव आताच या लागलाय. त्याच्या औषध पाण्याचं काय बघतोस का नाही? वर मान करून तुकानं म्हटलं, त्यानं तरी आता किती जगायचे? बरं आपला माणूस कुणाला नको झालंय का तुका? त्याचं असं हाय. असं म्हणून तुका सांगू लागला, आम्ही मस्त त्याला औषध घे म्हणतो, पण म्हातारा कुठं मनावर घेतो. तो म्हणतोय आता औषधाला ऋण काढून 100-150 रुपये घालून पुढं तरी काय फायदा आहे? वय झालं ते झालंच. काय उद्या बरं वाटायला लागल्यावर काय कुठं भागलनीला जाऊन मिळकत करता येणार आहे वय? खायला कारण धरणीला भारच नवं. असं कसं बरं? आव, हे मी म्हणत नाही, म्हाताऱ्याचं म्हणणं. मग कसं करायचं सांगा? हाय तवर ढकलायचं. येईल तो दिस रेटाचा बघा मालक. असं म्हणून त्यानं तंबाखू तोंडात टाकली आणि तो हसून म्हणाला, आज बायकोनं आणि घरात हातरून घातले. सांच्या पारसानं तिचं बी काय अंग मोडून आलंय म्हणत. बरीच भर सारखी चालू आहे बघा. कुठं सगळ्यांची काळजी करता? असंच चालायचं. शिवा विचारात गढून गेला. खाली मान घालून गप बसला. मालक काही बोले ना हे बघून मग तुकाही चुळबुळला आणि थोडं हसून म्हणाला, मालक, आज तुमचं चित्त काय थारावर दिसत नाही, खरं का नाही? शिवा दचकला. सावध होऊन तो तुकाकडे बघू लागला. तसा तुका पुन्हा हसून बोलला, खरं का नाही? काय? तुका काय बोलतोय ह्याचा त्याला घोर पडला. छाती एकाएकी पुन्हा धडधडू लागली. त्याच्या काळजानं ठाव सोडला आणि तुका म्हणाला, मालक, काळजी करू नका. तुमचा ऐवज आमच्याच घरात होता. पायता निसरून आलायसा ना, हीच काळजी लागली ना व तुम्हाला? हे काय घेऊन आलोया की संग? शिवा वेड्याकत त्याच्या तोंडाकडे बघत राहिला आणि तुका म्हणाला, तुम्ही रातचं आणि वस्तीव जाणार म्हणलं तुम्हाला आणि हेलपाटा पडाय न ग. हिथं बघ तिथं बघ करत बसशीला, म्हणून घेऊनच आलो बघा संग. ही होती आपली आजची कथा जोडणी. आशा करते की वाचन तुम्हाला आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचेही बरेच व्हिडिओज आहेत ते सुद्धा नक्की पहा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.